मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा मागच्या काही दिवसांमधला जो आंदोलनाचा अनुभव आहे ते पाहता एक आंदोलन ज्यावेळेस उभं राहतं आणि ते आंदोलन अगदी अन्नत्यागासारखं कठोर असतं त्यावेळी नेमकं काय होतं हे मी त्यांना विचारून घेणार आहे। मला खरं तर वेगळं समजून घ्यायचं तुमच्याकडून की अन्नत्यागसारखं एक आंदोलन सुरू होतं जिथे ज्या घरच्या कर्त्या पुरुषाचा 2 महिन्यापूर्वी अशा प्रकारे निर्गुण खून होतो त्याच्या न्यायासाठी हीच मंडळी आहे ती रस्त्यावरती उतरते। पहिल्यांदा जलसमाधी आंदोलन होतं, त्यापूर्वी रस्त्या रोको होतो, त्यानंतर आपण बघितलं की पाण्याच्या टाकीवरती चढून आक्रमकपणे आक्रोश असा आंदोलनाचा पाहायला मिळाला आणि आता आपण बघतोय की अन्नत्याग आंदोलन। तुम्ही पाटील अनेक आंदोलनं केली आहेत, काय होतं नेमकं आंदोलनाने प्रश्न सुटतात का आणि ह्या आंदोलनानं होणाऱ्या वेदना कशा असतात? सरकारचा छुपा अजेंडा नसेल तर आंदोलन यशस्वी होतात 100%। हे सिद्ध झालेलं आहे आत्तापर्यंत समाजाने केलेलं पण ज्यावेळेस समाज पण आणि सरकारचे पण छुपे अजेंडे असतील त्यावेळेस शक्यता कमी असते न्यायाची मिळण्याची। कारण छुपे अजेंडे राबवायचे एका बाजूनं, देखावपणा करायचे एका बाजूनं अवघड आहे। कारण तुम्हाला जर उपोषणाचं सांगायचं ठरलं तर उपोषण हे ऐकायला शब्द सोपा आहे पण करताना त्यांची आत्ताच चेहरे उतारले, आत्ताच अनुभव नाही आहे त्यांना। ही लाज वाटली पाहिजे सरकारला, ही सरकार आपण सोबत आहे तरी बसायची वेळेस बरं। त्यातल्या त्या संतोष भैयाच्या आईंचं वय खूप आहे, त्याला गोळ्या सुरू आहेत 14 वर्षापासून। मी ABP माझाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना सांगतो, विशेष करून त्यांचं वय खूप आहे संतोष भैया देशमुखांच्या आईचं, त्यांना गोळ्या सुरू आहेत तुम्ही जर ऐकत असाल तर 14 वर्षापासून। ते माऊलीला जर संध्याकाळपर्यंत गोळ्या नाही घेतल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे। आणि संतोष भैया देशमुखांचं मुलाचं वय 11 वर्षे असेल, अंदाजे 11-12च्या आसपास, तेही लेकरू बसले। माणूस की नवीन शब्द आणलेला आहे तुम्ही मुख्यमंत्री साहेब, आत्ता एक नवीन आणलेला आहे अशात, चांगला आहे ते शब्द, चांगला आहे खूप, शोभतो माणसाला तो सगळ्या। ती माणुसकी जरा जिवंत असली थोडी इथं दाखवायचा प्रयत्न करून अंमलबजावणी केली तर बरं होईल। आंदोलन केल्यावर शरीरावर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला खास करून विचारतोय, कारण तुम्ही जे आंदोलन आतापर्यंत केलेत ते सर्वाधिक चालणारे आंदोलन कोणाची तर ती स्वाभाविक आहे तुमच्या नावावर जमा आहेत ते आंदोलन। काय होतं आंदोलन केल्यानंतर आंदोलनानं शरीरावर काय परिणाम होतो आणि किती परिणाम होतो? लय आगू देव आता ती इथं हे जागा अशी आहे की भावनिक सांगता येत नाही काय काय हाल होती, इतकी हाल होती की ज्या त्याला माहीत असतं। आता 2-3 दिवसाच्या नंतर पोटात इतकी आग होती की ते भयंकर जाळ लागल्यासारखी, आणि पायात सुद्धा इतकं आग होतं की सारखं पाणी टाकावं वाटतं पायावरती, हाताला पाणी लावायचं, पोट वाकड, म्हणजे ते अवघड दशा असते ती। आणि हे आणखी परिणाम मला आणखीन चालता येत नाही, मला उठवायला लागतं आत्तासुद्धा, बसताना सुद्धा बसावं लागतं मला, आत्ताही चालता येत नाही, मग तर काहीच राहिलं नाही, नुसते हाडकं राहिलेले। कारण ही वेळ नकोच आहे या कुटुंबावर, खरं सांगतो मी। राजकारण कशात करावं कशात नाही करावं हे सरकारनं विरोधी पक्षाने दोघांनी ठरवावं, पण संतोष भैयाच्या प्रकरणात राजकारण कोणीच करू नये, ही दुर्दैवी वेळ त्यांच्यावरती येऊन कोण करतं? आणि देवेंद्र फडणवीस दुसरं कोण करते, दुसरं कोण? आणि ते राजकारण करीत नसते, हे काय याला बसले असते, काय केलं मग तुम्ही 3 महिन्यात? माणुसक्याच्या नावाखाली कार्यक्रम लावला ह्या मॅटरचा, सगळं प्रकरणात दिदारा करून ठेवला, माणसाचा माणूस नाही राहिलं, तुकड्या पाड्याला जमतं, हे आले की ती वेगळे, ते आले की ती वेगळे। तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोललात, काय जिल्हाधिकारी? त्यांना सांगितलं हो इथं या तब्येतीचे हे खराब झाल्या त्यांच्या, जर कशाने काय झालं एखाद्या जीवाला धोका झाला तर अवघड होईल, तुम्ही शासन प्रशासनाला वर गृह विभागाला कळवा, मुख्यमंत्र्यांना कळवा, एखादं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ पाठवून त्यांच्याशी हे करून अंमलबजावणी करा, त्यांना सांगा त्या कुटुंबाला नका बसू देऊ, दुसरे 10 दिवस बसले तरी चालेल, पण यांना बसू देऊ नका, ही अपमान आहे सरकारचा। आणि इतकी दुर्दैवी वेळ या लेकरांवरती येऊ देऊ नये। ती संतोष भैयाची मुलगी वैष्णवी, ती तर पेपर आहे, तिला बसायची वेळ येते, काय सरकार हो मग तुम्हाला बोलावं नाही तर काय करावं, काय आहे तुमचा उपयोग? काही प्रगतीच नाही ना, 3 महिने झाले या प्रकरणाला, काहीच नाही। ते अटक केलेले तर जनतेनेच केलेले, तुम्ही केलं काय? नुसते टेम्पो भरून पुरावे आणले तेवढे, कोणाची चौकशी नाही, कोणाचे जप्त्या नाही, ती ईडी बीडी बी कुठं गेली कोणाला माहीत, आता ती आहे ना हिंडायला इकडं वा त्या राखात, ती नाही, ते खून झाले तर त्यांचा काही मेळ लागू द्या ना, ते कोण बलात्कार करणार तिकडे सोलापूरला पळून गेलं तेव्हा बी कोणकडे आणखीन मिळणं नाही, ते पोलिस कुठे आहेत, ते गाड्यावाले कुठे आहेत, कुणी घरं राहायला दिले काय नाही, कोण 6 रुपये झाला आहे, कोणचा पोलीस झाला, कोणचा माणूस एखादा डॉक्टर, कुणीच नाही। आणि मग तुम्हाला कशा बसक्या द्यायच्या?
ही वाईट वेळ आणू नये. जर मी कलेक्टर साहेबांना तेही सांगितलं की एखाद्या जीवाला जर धोका झाला ना राज्यात अवघड होईल. तुम्ही आता जाताय पण माहीत नाही आता हे आंदोलनाचं पुढे काय होणार आहे. अन्नत्याग आंदोलन आहे, पण मग पुढे तुमची परत भूमिका काय असणार आहे? भेटणार आहात किंवा चर्चा करणार आहात पुढे? हे सरकारसोबत आहे ना. चर्चा कोणाशी करावं लागते की सामान्य जनता बसली की जी कडवट आहे, फक्त न्यायाच्या बाजूने आहे आणि तिथं कुणीच येणार नाही. अशा ठिकाणी मस्साजोग हे गाव कडवट आहे, संतोष भाईच्या न्यायासाठी बसले, पण सोबत सरकार पण आहे. त्यामुळे पुढं काही करायची वेळच नाही येणार असं वाटतंय. आणि मग कशाला होती त्यांना सांगू तुम्ही? तुमच्याच याने जर काही होत नाही त्या मॅटरचं तर मग सोबत कशाला होती? नक्की आपण बघतोय की प्रश्न उपस्थित करतायत मनोज जरांगे पाटील की जर सरकार तुमच्या सोबत आहे तर मग ही आंदोलन करण्याची वेळ या आंदोलनकर्त्यावर कशासाठी आली? कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.